नांदोगण फराटा येथे हे अनोळखी व्यक्ती आहे. त्या अगदी वर्दळीच्या रस्त्यावरतीच आहे. याला कपडे घालताना सामाजिक कार्यकर्ते गोरखतात्या शितोळे व हे 2-3 जण आहेत. नाव काय दादा आपलं? दिलीप शिंदे. दिलीप शिंदे. तुमचं ह्यांचं काय? सागर आणि गोरखतात्या शितोळे हे त्याला कपडे घालत आहेत. हा आहे पहा. दूर घेतो त्यांनी म्हणत उभा राहा नीट. उभा राहा म्हणलं. तो जावाई झालाय सध्या मांडोगांचा. माझा रशिनी हे पहा आता त्याला कपडे घातलेले आहेत. रशिनी माणसं आहे. नाही, रशियनी नाही, पट्टा त्याचा पट्टा. पट्टा पट्टा बघू. हे अनोळखी व्यक्ती आहे आणि असे पार्सल मात्र सध्या मांडोगण फराटा येथे 2-3 दिवसाला एक मिळत आहे. सध्या मांडोगण फराटा या ठिकाणी असे खूप लोक येऊ लागलेले आहेत. त्यांना घातले की त्याला सांगतो मी लाचानं मारतो मग. अशा तरुणांवर ही वेळ येत असेल तर देशाचं भविष्य काय? काय का ओळखीत माझं काय ओळख माये पण ओळखीत नाही. बरं होते बस खाली भोंगळ झोपलाय. काय काढतो घेऊ रे. ए दादा, अरे तुझी एवढी सेवा करायला घरची तरी करते ना का? गावातले ते सरपंच आहे ते. सेवा करून राहिले आणि तू एवढा गप्पड घालून का इथं नाही पडायचे. शर्ट घाल. अरे बोरे डाल दे उसको, शर्ट वो टी शर्ट नहीं पहनते बनेंगे।